नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर इथे प्रतिमाच्या दुधाच्या ग्लासमध्ये विष मिसळताना इथे रविराज काकांनी प्रियाला रंगेहात पकडलेलं असतं आणि त्याचबरोबर इथे अश्विन आणि प्रियाच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी सुभेदार किल्लेदारांच्या इथे गेलेले असतात आणि ही बातमी अर्जुन आणि सायलीला कळल्यानंतर अर्जुनने सगळ्यांच्या समोर प्रिया गुन्हेगार असल्याचे पुरावे सादर केलेले असतात आणि प्रिया कशी गुन्हेगार आहे, तिने मधुभाऊंच्या विरोधामध्ये कशी खोटी साक्ष दिले आणि इथे महिपत आणि साक्षी हे दोघेजण गुंड प्रवृत्तीची माणसं, यांना पैशासाठी तिने कशा पद्धतीने सपोर्ट केलेला असतं, हे सगळे पुरावे अर्जुनने आता सुभेदारांच्या आणि किल्लेदारांच्या समोर सादर केल्यानंतर अश्विन आणि प्रियाच्या लग्नाचा जो काही घाट घातला जाणार असतो ते लग्न आता इथे जागीच मोडलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, या गोष्टी आता कशा पद्धतीने घडत जातात आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया। तर इथे प्रियाला काही करून अर्जुन बरोबर लग्न करता आलं नाही, पण आता तिला अश्विन बरोबर लग्न करायचंच आहे। पण इथे प्रियाला एक गोष्ट खटकत असते, तिला माहिती असतं की इथे अश्विन आणि माझ्या लग्नासाठी संपूर्ण सुभेदार तयार आहेत, कारण त्यांना असं वाटतंय मी एक चांगली मुलगी आहे आणि आता सगळे सायली आणि अर्जुनवरती रागवलेले आहेत। सायली आणि अर्जुनचा सगळेजण राग करतायत म्हणून संपूर्ण सुभेदार मला आता अश्विन बरोबर लग्न करून घरची सून बनवायला तयार आहेत। त्याच्यामुळे इथे आताच लग्न करून मोकळं व्हायला हवं। पण प्रियाला एक गोष्ट मनामध्ये खटकत असते आणि ती म्हणजे प्रतिमा आणि रविराज काका या गोष्टीवरती कसे रिॲक्ट करतील काही सांगता येत नाही आणि ज्या घरामध्ये अर्जुन आणि सायली आहेत त्या घरामध्ये माझे आई वडील मला काही देणार नाही असं तिला वाटत असतं। त्यामुळे इथे आता रविराज काका तर कामानिमित्त बाहेर गेलेले असतात, पण इथे प्रतिमा घरीच असते आणि प्रतिमाने जर इथे लग्नासाठी नकार दिला तर तेव्हा इथे प्रियाला भीती वाटत असते। प्रियाचं असं म्हणणं असतं की कुणाशी काही बोलायची गरज नाही आहे, माझं आणि अश्विनचं लग्न लावून द्यायचं मंदिरात वगैरे आणि एकदाचं मला सुभेदारांच्या घरची सून व्हायचं आहे, कारण तिला बरोबर खात्री असते रविराज काका आणि प्रतिमा दोघेही तिच्या आणि अश्विनच्या लग्नाला तयार होणार नाहीत। आणि त्याचबरोबर इथे प्रतिमाने महिपतला सुद्धा बघितलेलं असतं। त्यामुळे आता महिपतला बघितल्यानंतर रविराज काकांनी एक निर्णय घेतलेला असतो आणि तो निर्णय म्हणजे की आपण स्केच आर्टिस्टला बोलवूया आणि मग प्रतिमा त्या व्यक्तीचं इथे आता वर्णन सांगेल आणि आपण स्केच आर्टिस्टला त्याचं इथे स्केच तयार करायला सांगू। तेव्हा इथे प्रतिमा म्हणते त्या व्यक्तीने माझ्या चेहऱ्यावरती जळकं लाकूड मारलं होतं आणि माझ्या चेहऱ्याची ही अवस्था केलेली आहे आणि त्या माणसाला मी दोनदा बघितलं। आधी मला त्याचा चेहरा व्यवस्थित दिसत नव्हता, मला त्याचा चेहरा व्यवस्थित आठवत नव्हता, पण आता मला क्लिअर त्याचा चेहरा आठवतोय आणि तो महिपत शिखरे आहे हे आता फक्त प्रतिमाला माहिती नाही आहे, बाकी तिला चेहरा संपूर्ण आठवत असतो। तेव्हा इथे प्रिया आता घाबरते आणि नागराजसुद्धा। जर इथे आता पुन्हा एकदा हिने स्केच आर्टिस्टला महिपतचं वर्णन सांगितलं तर इथे रविराज किल्लेदार महिपतला इथे अटक करायला लावेल आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करेल। एकदा का महिपत त्यांच्या हाती आला की त्याच्या मागोमाग आपली नावं पुढे आलीच म्हणून समजा। तेव्हा नागराज म्हणतो काहीतरी करायला हवं, स्केच आर्टिस्ट ज्या दिवशी येणार आहे ना त्या दिवशी हिला मागच्या वेळेसारखं आपल्याला बेशुद्ध करायला हवं। तेव्हा इथे नागराज म्हणतो हे बघ प्रिया, हे तुझं काम आहे प्रतिमाला बेशुद्ध करण्याचं। तेव्हा प्रिया घाबरते आणि म्हणते अहो पण काका, तुम्हाला माहिती आहे ना इथे अश्विन आणि अश्विनच्या घरचे लग्नाची बोलणी करायला येणार आहेत, मग मी काय करायचं आहे। तेव्हा इथे आता रविराज काका यांना तर लग्नाच्या बोलणीबद्दल काहीसुद्धा माहिती नसतं। तेव्हा इकडे आता प्रिया ही खूपच जास्त धर्मसंकटात सापडलेली असते, करायचं तर काय करायचं। तिने घरच्या लोकांना सांगितलेलं नसतं की इथे सुभेदार आता घरी लग्नाची बोलणी करायला येत आहेत आणि त्याच दिवशी इथे रविराज काकांनी स्केच आर्टिस्टला सुद्धा बोलावलेलं असतं। त्यामुळे इथे खूपच जास्त आता टेन्शनमध्ये प्रिया आलेली असते। पण प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया म्हणत असते की जाऊ दे, हे सुभेदार घरी येतील तेव्हा ते बघतील तर इथे प्रतिमाची तब्येत बिघडलेली आहे अशी त्यांना दिसायला हवी आणि प्रतिमाची तब्येत बिघडले म्हणजे ते कुणीच इथे लग्नाचा विषयसुद्धा काढणार नाही आणि स्केच आर्टिस्ट जरी आला तरीसुद्धा प्रतिमाची तब्येत बरी नाही आहे म्हणून ती वर्णनसुद्धा व्यवस्थित सांगू शकणार नाही। तेव्हा याच दिवशी मला आता तिचा काटा काढायला हवा असं इथे आता प्रिया म्हणत असते।
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुभेदार आणि स्केच आर्टिस्ट एकाच दिवशी येत असल्यामुळे सकाळी इथे आता प्रिया प्रतिमाची खूपच जास्त काळजी घेते असं तिला दाखवण्याचा प्रयत्न करते। तेव्हा ती म्हणत असते, आई तू काही करू नकोस, तू फक्त आराम कर आणि मी तुझ्यासाठी आहे ना दूध घेऊन येते, छान असं मसाले दूध केशर वगैरे घालून आणते, म्हणजे तुला बरं वाटेल। तेव्हा इथे आता प्रतिमा म्हणत असते की मला काहीसुद्धा नको आहे। तेव्हा प्रिया म्हणते, आई अगं असं काय करतेस, तू काहीतरी खाल्लं नाहीस, काही प्यायली नाहीस तर तुला बरं कसं वाटणार आहे। तेव्हा इथे रविराज काका म्हणत असतात की तन्वी अगदी बरोबर बोलते, प्रतिमा अगं दूध तरी घे ना। तेव्हा इथे प्रतिमाला तर प्रियाच्या हातचं काहीसुद्धा खायचं नसतं, कारण इथे प्रिया तिची मुलगी तिला वाटतच नसते। उलट ती तिला वेडं करण्यासाठी जे काही अतोनात प्रयत्न करत असते ते आता प्रतिमाच्या लक्षात आलेले असतात आणि म्हणूनच इथे प्रतिमा म्हणत असते की मला काही तिच्या हातून खायला नको आहे। रविराज काका म्हणतात की ठीक आहे, तुला जर तिच्या हातून काही खायचं नसेल तर मी तुझ्यासाठी काहीतरी आणू का, सुमनला काही बनवायला सांगू का। तेव्हा इथे प्रिया म्हणते, बाबा तुम्ही नका काळजी करू, मी आईसाठी दुधाचा ग्लास घेऊन येते। तेव्हा इकडे रविराज काका म्हणतात की ठीक आहे प्रतिमा, तुला आता दुधाचा ग्लास घ्यावाच लागणार आहे आणि सगळं दूध संपवायचं आणि तो स्केच आर्टिस्ट येईपर्यंत तुला आराम करायचा आहे। असं म्हणून गेल्यानंतर प्रिया किचनमध्ये जाते आणि दुधाचा ग्लास तयार करते आणि हळूच त्याच्यामध्ये इथे आता झोपेच्या गोळ्या खूप जास्त पावडर करून त्या मिक्स करून दुधाच्या ग्लासमध्ये तिच्यासाठी घेऊन येत असते आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो ती पुडी उघडल्यानंतर आता दुधाच्या ग्लासमध्ये टाकतच असते। तेवढ्यातच रविराज काका तिला हे कृत्य करताना बघतात। तेव्हा इकडे आता रविराज काका म्हणत असतात की तन्वी हे काय केलंस तू। प्रिया म्हणते, काय झालं बाबा। तेव्हा रविराज काका म्हणतात की या ग्लासमध्ये तू काय मिक्स केलंस, मी आता बघितलं, ही कसली पुडी आहे। तेव्हा इथे प्रिया आता थातूरमातूर उत्तरं देत असते ज्याला काही अर्थच नसतो। रविराज काका म्हणतात की तू इथे प्रतिमासाठी दुधाचा ग्लास घ्यायला आलीस बरोबर, मग तू त्याच्यामध्ये ही कसली पावडर मिक्स केलीस, काय आहे हे। तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की बाबा काय सांगू तुम्हाला, आई हल्ली कशी वागते तुम्हाला माहिती आहे ना, म्हणजे बघा ना तिच्या काही गोष्टी लक्षात राहत नाही आणि ज्या आधीच्या गोष्टी तिला आठवत आहेत त्याच्यामुळे तिला किती जास्त त्रास होतो आहे। तेव्हा मला असं वाटतं की आईसाठी आपण बेस्ट ट्रीटमेंट तर दिलीच पाहिजे, पण इथे देवाचासुद्धा आशीर्वाद तिला मिळणं गरजेचं आहे। हा देवाचा आशीर्वाद आहे बाबा, म्हणून मी आईला असं देता येणार नाही, म्हणून मी तिला या दुधाच्या ग्लासमध्ये मिक्स करून देत होते। तेव्हा रविराज काका म्हणतात की हे बघ तन्वी बाळा, तू तिचा इतका विचार करतेस ही चांगली गोष्ट आहे, पण हे सगळं करायची खरंच काही गरज नाही आहे। तुला जर तिच्यासाठी दूध घेऊन जायचं असेल तर दुसरं घेऊन जा, पण हे पावडर मिक्स केलेलं दूध अजिबात घेऊन जायचं नाही आहे। आणि ते इथे प्रियाच्या हातातून तो दुधाचा ग्लास घेतात आणि तो बेसिंगमध्ये ओतून टाकतात आणि म्हणतात की पुन्हा अशी चूक करायची नाही, कारण का इथे अन्न वाया गेलेलं मला चालत नाही, तुला माहिती आहे ना, आणि तुझ्या आईलासुद्धा अजिबात चालत नाही। तेव्हा इथे आता प्रियाला खरं तर रविराज काकांनी रंगे हात पकडलेलंच असतं आणि त्यावेळेला इथे रविराज काका जेव्हा प्रियाशी बोलत असतात तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो, काय बोलावं काय नाही बोलावं तिला काही कळत नसतं। पण ती इथे आता उडवाउडवीची उत्तरं देऊन रविराज काकांचं बोलणं तिथेच टाळते। पण रविराज काकांना प्रियाच्या या वागण्यावरती खूपच जास्त संशय आलेला असतो की इथे जर प्रिया ही आमची मुलगी आहे, तन्वी ही जर आमची मुलगी आहे, तर सायलीबद्दल जे काही इथे आदर आणि इतकी प्रेमळ भावना प्रतिमाला सायलीबद्दल आहे ती तन्वीबरोबर का नाही आहे। प्रतिमाला सायलीबद्दल जी ओढ आहे ती प्रतिमाला तन्वीबद्दल अजिबातच नाही आहे आणि तन्वीलासुद्धा ती नावाला फक्त म्हणते की माझी आई आहे, माझी आई इतक्या वर्षांनी परत आली आहे, पण तिला अजिबात प्रतिमाबद्दल ओढ वाटत नाही। आईच्या कुशीमध्ये तिला झोपावंसं वाटत नाही, उलट तिच्या रूममध्ये झोपायला सांगितलं तर तिला तिथे झोपत येत नाही असं ती म्हणत असते आणि सायली तिच्या मांडीवरती डोकं ठेवून शांतपणे झोपत असते। याला म्हणायचं तरी काय। रविराज काकांना प्रियाच्या या वागण्याचा संशय यायला सुरुवात झालेली असते आणि ते म्हणतात की जाऊ दे, आता हिने जे काही केलं ना ते पुन्हाही करता कामा नये। उडवाउडवीची उत्तरं देऊन तिने ही गोष्ट आता टाळली जरी असेल तरीसुद्धा पुन्हा असं काही मिक्स वगैरे करून हिने प्रतिमाला देता कामा नये। तेव्हा इथे आता तन्वीवरती लक्ष ठेवायला हवं असं रविराज काका म्हणतात। त्याचबरोबर इथे त्या गोष्टीचं त्यांना आता टेन्शनसुद्धा आलेलं असतं आणि ते प्रतिमालासुद्धा सांगतात की प्रतिमा तुला माहिती आहे का, तन्वी तुझ्यासाठी दुधाचा ग्लास आणायला गेली होती आणि तुला बरं वाटावं, तुला चांगलं वाटावं म्हणून देवाचा आशीर्वाद म्हणून एक अशी पावडर घेऊन आली होती पुडीमध्ये आणि ती दुधाच्या ग्लासमध्ये टाकून मिक्स करून तुला देणार होती, माहिती आहे का तुला।
तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता प्रतिमा म्हणत असते की नाही, याच्याबद्दल मला काहीसुद्धा माहिती नाही आहे. पण इथे प्रतिमाची तब्येत बरी नाही आहे हे सुभेदारांना आता प्रिया फोन करून सांगते, कारण तिचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. तेव्हा ती म्हणते की अश्विन, आज आहे ना घरच्या लोकांना यायला सांगू नको. मामा मम्मीला सांग आईची तब्येत बरी नाही आहे, त्याच्यामुळे ही लग्नाची बोलणी आज नको करायला. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, पण काय झालं अचानक? तेव्हा प्रिया म्हणते की आईला बरं वाटत नाही आहे, ती आराम करते. तेव्हा आपण लग्नाची बोलणी नंतर करूया का? अश्विन म्हणतो, ठीक आहे, मी घरच्या लोकांना सांगतो. त्यानंतर प्रेक्षकांनो ही गोष्ट आता प्रतिमा आत्याने स्वतः फोन करून अर्जुन आणि सायली यांना सांगितलेली असते, कारण प्रतिमा आत्याने प्रियाचं बोलणं ऐकलेलं असतं की इथे सुभेदार आता लग्नाची बोलणं करण्यासाठी सुभेदार किल्लेदारांच्या इथे येणार आहेत. ही बोलणी आता करता करता राहून गेलेली असतात. त्यामुळे इथे अश्विन आणि प्रिया दोघांनाही टेन्शन आलेलं असतं की लग्न व्यवस्थित होईल ना, काही ना काहीतरी अडचणी येतच आहेत. त्याचबरोबर इथे सायली आता विचारत असते, तिला प्रश्न पडलेले असतात की नक्की घरची लोक किल्लेदारांच्या इथे का जात होती, कशासाठी जात होती आणि ते सुद्धा प्रियाला काय माहिती आहे. त्यामुळे इथे आता अश्विन आणि प्रिया या दोघांच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी जाणार होती हे तर इथे अर्जुन आणि सायली दोघांनाही माहिती नसतं. प्रतिमा फोन करते आणि सायलीला सांगते की अश्विन आणि तन्वीचं नक्कीच काहीतरी चालू आहे. प्रिया फोनवरती बोलत होती की अश्विन घरच्या लोकांना आज लग्नाची बोलणी करण्यासाठी पाठवू नकोस म्हणून, कारण आईला बरं वाटत नाही आहे. प्रियाला भीती वाटत असते की प्रतिमा लग्नाला नकार तर देणार नाही ना, म्हणून तिने हा प्लॅन केलेला असतो. ती मनामध्ये घाबरलेली असते. तिला इथे अश्विनबरोबर लग्न करून डायरेक्ट घरी जायचं असतं, रविराज काका आणि प्रतिमाला न सांगता. पण आता इथे ते आईवडील आहेत म्हणजे तिला असं करतासुद्धा येत नसतं. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे ही गोष्ट आता सायलीला कळते आणि अर्जुनलासुद्धा कळते की नक्कीच हे लोक आमच्यापासून ही गोष्ट लपवत होते, कारण यांना माहिती होतं की आम्ही या लग्नासाठी नकार देऊ. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की मम्मा, डॅड, पूर्णाजी, तुम्ही आज प्रतिमा आत्याकडे का जाणार होतात? तेव्हा पूर्णाजी म्हणते, का रे, तुला काय माहिती आम्ही जाणार होतो ते? तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही सगळेजण तर निघाला होतात ना, मला कळलं आहे. नक्की काय चाललं आहे, काही सांगाल का? की आता मला घरातल्या गोष्टीसुद्धा सांगणार नाही, सगळ्या गोष्टी माझ्यापासून लपून ठेवणार का तुम्ही? तेव्हा पूर्णाजी म्हणते, तुला ते सांगणं आम्हाला महत्त्वाचं वाटत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, असं का? अश्विन माझा कुणीच नाही आहे का? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की मला कळलं आहे, तुम्ही अश्विन आणि तन्वीच्या लग्नाचा विचार करताय. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, हा करतोय आम्ही विचार आणि त्या दोघांचं लग्न होणारच, कुणीही अडवू शकणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, पण का? तुम्हाला एका गुन्हेगार मुलीबरोबर अश्विनचं लग्न का लावून द्यायचं आहे? तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते की अर्जुन, तिला गुन्हेगार म्हणू नकोस, तिने मधुभाऊंच्या विरोधात कोर्टामध्ये साक्ष दिले म्हणून तू तिला गुन्हेगार म्हणतोयस का? तेव्हा अर्जुन म्हणतो, पूर्णाजी, एक साध्या गोष्टीचा विचार कर, त्या आश्रमामध्ये सायली आणि तन्वी दोघेही लहानाचे मोठे झालेत, बरोबर, आणि त्या आश्रमामध्ये फक्त एकटी तन्वीच राहत नव्हती, कितीतरी मुलं मुली आणि त्याचबरोबर म्हातारी माणसंसुद्धा त्या आश्रमामध्ये राहत होती आणि सगळेजण मधुभाऊंवरती अपार श्रद्धा अपार प्रेम करतात आणि फक्त तन्वीच त्यांच्या विरोधात का जाते? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, सगळेजण मधुभाऊंचं कौतुकच करतात, फक्त प्रियाच त्यांच्या विरोधात नेहमी का जाते? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की त्यांनी सर्व मुलांवरती जे संस्कार केले ते संस्कार सायलीमधून तुला दिसलेच असतील, पण आता तू ते नाकारशील कारण सायलीचा तू राग करतेस ना, म्हणून. तेव्हा अर्जुन म्हणतो, आणि तुम्हाला त्याच मुलीशी लग्न का करायचं आहे अश्विनचं? आधी ती मुलगी माझ्याबरोबर लग्न करण्यासाठी एवढी वेडी झाली होती, मी लग्न नाही केलं म्हणून आता अश्विनच्या गळ्यात पडते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो अश्विन म्हणतो की मलाच तिच्याबरोबर लग्न करायचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, का? तुला काही दुसरीकडे मुली नाही आहेत का म्हणून तुला तिच्याबरोबरच लग्न करायचं आहे? तिने तुला इमोशनल ब्लॅकमेल केलं असेल म्हणून तुला तिच्याबरोबर लग्न करायचं आहे का? तेव्हा अश्विन म्हणतो, असं काय नाही आहे, तू इथे आता तुझ्या आवडत्या मुलीबरोबर लग्न केलंस, मग तिने तिचं आयुष्य रडत कुडत काढायचं का? तेव्हा अर्जुन म्हणतो, ती एक गुन्हेगार मुलगी आहे, ती फक्त पैशासाठी लग्न करू शकते, अजून काही नाही. तेव्हा इकडे आता पूर्णाजी म्हणत असते की अर्जुन, हे तू कसं काय बोलू शकतोस? तेव्हा अर्जुन म्हणतो, मी काय उगाचच बोलत नाही आहे, मला चांगलंच माहिती आहे की तन्वी कशी मुलगी आहे ती, तिला फक्त पैसा महत्त्वाचा वाटतो. आश्रमामध्ये असताना जेव्हा महिपत आणि साक्षी दोघेजण आश्रमाची जागा विकत घेण्यासाठी आले होते तेव्हा सगळे लोक विरोध करत होते, कारण आश्रम म्हणजे त्यांच्यासाठी त्यांचं घर आहे.
मंदिर आहे. फक्त प्रियाच अशी मुलगी होती जी म्हणत होती की आश्रमाची जागा विका आणि जे काही पैसे येतील ते घ्या आणि त्या पैशांचे हिस्से करा. विचारा हवं तर तिला. त्याच्यामुळे प्रियाला आधीपासूनच फक्त पैसा महत्त्वाचा आहे आणि काहीही नाही. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, त्यावेळेला जे झालं ते झालं. आता ते बोलू नकोस. आता ती कुणाची मुलगी आहे तुला माहिती आहे ना? रविराज किल्लेदार नावाजलेले वकील यांची ती मुलगी आहे. तिला पैशांची काय कमी आहे म्हणून तिला आता आपल्या घरी येण्याची गरज पडते. तेव्हा अर्जुन म्हणतो की तिला फक्त आता या गुन्ह्यांपासून वाचायचं आहे. साक्षी शिकरे जेलमध्ये गेली. महिपत शिकरेच्या विरोधामध्ये मी पुरावे गोळा करतोय. तो सुद्धा आता जेलमध्ये जाईल. मग उरली कोण? तर इथे प्रिया. तिने कोर्टामध्ये मधुभाऊंच्या विरोधामध्ये खोटी साक्ष दिली आहे ना, ते सुद्धा आता लवकरच सिद्ध होईल. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते की तिने अजिबात खोटी साक्ष दिलेली नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्हाला असं का वाटतंय? जर तुम्हाला वाटत असेल ना की तन्वी गुन्हेगार नाही आहे म्हणून, मग तुम्ही सगळेजण थांबा. जोपर्यंत ह्या केसचा निकाल लागत नाही ना तोपर्यंत थांबा. लग्न झाल्यानंतर जर तुम्हाला कळलं की ही मुलगी खरोखर गुन्हेगार आहे तर मग तुम्ही काय कराल? त्या गुन्हेगार मुलीला घरामध्ये ठेवून घ्याल. इथे मधुभाऊंवरती खोटे आरोप केलेत की त्यांनी इथे विलासचा खून केलाय. तरीसुद्धा तुम्ही सगळेजण त्यांना घरामध्ये ठेवत नव्हता. त्यांना गुन्हेगार म्हणत होता. मग जर एक मुलगीच गुन्हेगार असेल आणि ती जर तुमची सून झाली तर तुम्हाला ते आवडणार आहे? तेव्हा इकडे आता पूर्णाजी प्रताप काका अर्जुनवरती चिडत असतात. पण अर्जुन जे काही बोललेला असतो ते सगळं बरोबर असतं. अर्जुन म्हणत असतो की ही मुलगी खरी तन्वी आहे की नाही याच्यावरतीच मला डाऊट आहे. तेव्हा इथे स्वतः प्रतिमा आत्याने मला सांगितलं आहे, तिने प्रियाचं बोलणं ऐकलेलं आहे. तिने स्वतः तिचं संपूर्ण बोलणं ऐकलं आहे. तिला फक्त पैशांसाठी अश्विनबरोबर लग्न करायचं आहे आणि तिला या सर्व गुन्ह्यांपासून वाचायचं आहे. म्हणून तिला तिच्या नावाच्या पुढे सुभेदार अण्णाभाऊ आहे. कळलं तुम्हाला? ती जर या घरची सून झाली मग मी तिला शिक्षा करू शकत नाही असं तिला वाटतंय. पण एक गोष्ट तुम्ही सगळेजण लक्षात ठेवा, जेव्हा कोर्टामध्ये हे सिद्ध होईल की मधुभाऊ निर्दोष आहेत आणि ती साक्षी 3 महिन्यांसाठी जेलमध्ये गेली आहे, पण आता लवकरच ती जन्मठेपेसाठी आता कोर्टामध्ये जाणार आहे आणि असे काही पुरावे सादर करणार आहे ना की इथे साक्षी शिकरे खरी गुन्हेगार आहे, तिनेच विलासचा खून केला आहे, हे मी लवकरच पुरावे देऊन मी सिद्ध करेन. आणि तुम्हाला आता जरी माझा राग येत असेल तरीसुद्धा एक वकील म्हणून मी किती हुशार आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे आणि किती प्रामाणिक आहे. तेव्हा मी लोकांकडे बघूनच मी ओळखतो की कोण खरं बोलते आणि कोण खोटं. आणि इथे प्रिया 1 नंबरची खोटारडी आहे. कळते का तुम्हाला? तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, मग आता तुला काय म्हणायचं आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो, मला फक्त एवढंच बोलायचं आहे की तुम्ही अश्विन आणि तन्वीच्या लग्नाचा विचार करू नका. तेव्हा इथे आता अश्विन म्हणतो, पण मी लग्न करीन तर तिच्याबरोबरच करेन. तेव्हा अर्जुन म्हणतो, का? तुला हा भाऊ तुझा वैरी वाटतोय का? मी तुझ्या चांगल्याचा विचार करत नाही असं वाटतंय तुला? जी मुलगी माझ्यासाठी वेडी आहे, कालपर्यंत माझ्याबरोबर तिला लग्न करायचं होतं म्हणून पनवेलवरून नाशिकला गेली, नाशिकवरून पनवेलला आली आणि आता ती बरी तुझ्याबरोबर लगेच लग्न करायला तयार झाली. म्हणजे माझ्यावरचं प्रेम तिचं काही खोटं होतं की काय? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, ते सगळं सुद्धा एक नाटकच होतं. माझ्याबरोबर लग्न करून तिला या केसमधून वाचायचं होतं. तिला असं वाटलं की लग्न केल्यानंतर मी तिला शिक्षा देणार नाही, पण ती कुणीही असू दे, माझ्या तत्वातच ते बसत नाही. जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे. तेव्हा इथे प्रतिमा आत्याने जे काही सांगितलेलं असतं ते सगळं इथे अर्जुन आता सुभेदारांना सांगतो. तिने स्वतः तिचं बोलणं ऐकलंय. ती कुणाबरोबर तरी बोलत होती की तिने एका श्रीमंत माणसाला आता गळाला फसवलेलं आहे आणि तिने पैशांसाठी हे लग्न करायचं ठरवलंय, हे स्वतः तिने कबूल केले. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणतो, आणि जर तुम्हाला विश्वास बसत नसेल ना तर फक्त थोडे दिवस थांबा. या कोर्टाचा निकाल आता लवकरच लागणार आहे आणि जेव्हा इथे तन्वी निर्दोष सिद्ध होईल ना तेव्हा तुम्ही अश्विनचं आणि तिचं लग्न हसत हसत लावून द्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आणि जर तुम्ही त्या दोघांचं लग्न लावून दिलं आणि नंतरला मला कळलं की इथे प्रियाने दिलेली साक्ष ही खोटी होती तर मी तिची हयगय करणार नाही. तिला जेलमध्ये टाकल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असं आता अर्जुन म्हणत असतो. तेव्हा इथे प्रिया, महिपत आणि साक्षी यांची किती मैत्री होती याचे पुरावेसुद्धा इथे अर्जुनने दाखवलेले असतात. साक्षीबरोबरचे फोटो, इथे महिपतबरोबर बोलत असतानाचे फोटो इथे आता सुभेदारांना दाखवलेले असतात. तेव्हा इथे आता ते लोक म्हणतात की हे फोटो तर आधीचे आहेत ना.
तेव्हा इथे आता प्रिया ही किती मोठी गुन्हेगार आहे ते पुन्हा मला नव्याने सांगायला लावू नका. ज्या महिपत आणि साक्षीने आपल्या डॅडला फसवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या बाजूने ह्या तन्वीने कोर्टामध्ये साक्ष दिली. जो माणूस माझ्या वडिलांना खोट्या केसमध्ये अडकवू शकतो तो माणूस एका साध्या भोळ्या मधुभाऊंना खोट्या केसमध्ये अडकवू शकतोच. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की हे सगळं तन्वीने पैशासाठी केलेलं कृत्य आहे असं अर्जुन म्हणतो. आणि अर्जुनच्या बोलण्यामुळे इथे आता अश्विन आणि तन्वीचं जे लग्न ठरलेलं असतं ते आता थांबवण्यात आलेलं असतं.